मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे महा ट्रान्सको भरती 2025 याचे जे आपण फॉर्म भरले होते एप्रिल महिन्यात, त्याचे हॉल तिकडे आलेले आहेत। ते हॉल तिकडे कसे डाउनलोड करायचे या संदर्भात हा व्हिडिओ तयार केला आहे। तर एप्रिलमध्ये हे जे फॉर्म निघाले होते, जाहिरात क्रमांक 15/2024 ते 24/2024 ते त्याचे आता हॉल तिकडे आलेले आहेत। तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन बी.टेक वगैरे एक्सपिरियन्स वगैरे होता, त्याच्यानंतर नवोपद होतं बी.कॉम, निम्नस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण, याच्यासाठी भरपूर पोस्टर्स किंवा फॉर्म आलेले होते। याचे जे हॉल तिकीट हे आता आलेले आहेत, त्यात हे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं या ठिकाणी आपण पाहून घेऊ। तर इथे पाहू शकता, सहाय्यक अभियंता सिव्हिल परीक्षा आणि निम्न श्रेणी लिपिक F&A परीक्षा यांची 6 जुलै 2025 रोजी याची एक्झाम वगैरे होणार आहे। तर यासाठी हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। हॉल तिकीट डाउनलोड करायला आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। ही जी वेबसाईट आहे पाहू शकता, हे टोटल वेबसाईट, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। तसेच हॉल तिकीट हे तुम्ही 30/6/25 ते 26/7/2025 पर्यंत डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी एक्झाम होणार आहे किंवा याच्यामध्येच तुमची एक्झाम होणार आहे। याचे तुम्हाला मेसेज पण आले असतील आणि मेल पण आलेले असतील, ते तुम्ही चेक करून घ्या। हॉल तिकीट डाउनलोड करायला आपल्याला या ठिकाणी इंग्रजी किंवा मराठी किंवा कोणतं पण एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तसंच फॉर्म भरताना तुम्हाला जो ID पासवर्ड आला होता, तो ID पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबरमध्ये रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर टाकून घ्या। त्याच्यानंतर पासवर्डमध्ये आपल्याला तुम्हाला जो आलेला होता पासवर्ड, तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। किंवा पासवर्ड जर माहीत नसेल किंवा विसरला असेल, त्याच्यावरून होत नसेल, तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे। डेट ऑफ बर्थ कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकायचे ते या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी। या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ID पासवर्ड टाका। त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे दिलेला कॅप्चा, तो या खालच्या रकाने टाकून भरून घ्यायचा आहे। हे टाकून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर असा काय इंटरफेस येईल तुमच्यासमोर, म्हणजे हॉल तिकीट ओपन होईल। तर हॉल तिकीट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी हॉल तिकीटचा ID पासवर्ड पण असतो, या ठिकाणी लक्ष द्या। हा ID असतो बघा, ID पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी दिलेला असतो। म्हणजे काय, तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला पुढं इंटरफेस येतो की लॉग इन ID टाकून पासवर्ड टाकून तुम्ही रजिस्टर करा, ओपन करा, लॉग इन करून घ्या। तर हा ID पासवर्ड तिथे टाकून घ्यायचा आहे, लॉग इन करून घ्यायचा आहे। तर यासाठी तुम्हाला याची कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट दोन्हीपैकी कोणती पण प्रिंट काढली तर चालेल हॉल तिकीटचे, त्या पद्धतीने करू शकता। तसंच या ठिकाणी आपल्या स्वतःची माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, परीक्षा किती तारखेला आहे आणि किती वाजता परीक्षा आहे ती सर्व दिलेली माहिती। त्यानंतर परीक्षेची व्हेन्यू आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बघा। या ॲड्रेसवरती तुमची एक्झाम होणार आहे। आपला फॉर्ममध्ये अपलोड केलेला फोटो आणि आपण सेल्फी काढलेला फोटो आहे। तसंच या ठिकाणी आपल्याला एक फोटो चिटकून जायचा आहे एक्झाम सेंटरला जाताना। तर फोटो हा व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे। आपण जो फॉर्ममध्ये भरला तो पण अपलोड केला तरी चालेल, पण शक्यतो फोटो हा लाईटवेट बॅकग्राऊंडचा असलाच पाहिजे। त्याच पद्धतीने महत्त्वाची माहिती या ठिकाणी जाणून घ्या हॉल तिकीटमधली। तर हॉल तिकीटमध्ये ह्या ठिकाणी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। पूर्ण तुम्ही ही महत्त्वाची माहिती वाचा आणि परीक्षेला जावा। याच्यामध्ये थोडक्यात माहिती काय सांगितलेली आहे, परीक्षेला जाताना कोणतं डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि परीक्षेला कसं जायचं आहे ते। तर शक्यतो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, परीक्षेला जाताना तुम्ही ज्या नावाने फॉर्म भरला आहे, म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे त्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे। तर एक्झामला जाताना तुम्हाला तुमचं ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जायचं आहे। तसंच महिलांच्या नावामध्ये ज्या बदल आहे, तर त्यांनी या ठिकाणी तुमचं गॅजेट किंवा लग्नपत्रिका किंवा राजपत्र वगैरे घेऊन जायचं आहे। तर तुमची दोन्ही नावाची एक व्यक्ती आहे ते या ठिकाणी कन्फर्म होईल। शक्यतो महिलांची ज्यांची नावं बदल आहेत त्यांनी 3 डॉक्युमेंट घेऊन जावा। एक तर तुमचं आधार कार्ड, दुसरं म्हणजे तुमचं नावात बदल असलेलं प्रूफ म्हणजे तुमचं राजपत्र किंवा गॅजेट काय म्हणतात ते तुम्ही। तसंच तिसरं पत्र म्हणजे तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं ते घेऊन जायचं आहे। तर ते तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला तिथं फायदेशीर पडेल। तसंच त्याची एक झेरॉक्स प्रत तुम्ही जर काढून घेतली तरी चालेल, त्या पद्धतीत तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे। तसंच खालची महत्त्वाची माहिती बघा हॉल तिकीटवरची। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं हे जी माहिती दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही कोणतं ओळखपत्र घेऊन जाणार आहे, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड वगैरे, तर त्याचं इथं नाव लिहायचं आहे। आधार कार्ड घेऊन जाणार आहे तर आणि त्याच्यानंतर पुढं आधार कार्डची संख्या लिहायची आहे। तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा, मी माझे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, त्याची संख्या म्हणजे आधार कार्डची संख्या लिहायची आहे, सोबत आणले आहे तसेच ते जोडले आहे, एवढे फक्त लिहायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ठसा उठवायचा आहे। ठसा उठवा हा आपल्याला आधीच उठवायचा नाही आहे, आपल्याला एक्झाम सेंटरमध्ये बसल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा उठवायचा आहे।
तसं या ठिकाणी सिग्नेचर करून घ्यायचे आहे. ही सिग्नेचर पण आपल्याला एक्झाम सेंटरमध्ये बसल्यानंतर करून घ्यायचे आहे. आपले जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सिग्नेचर करून घ्यायचे आहे. तिसऱ्या कॉलममध्ये हे या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही. या ठिकाणी पर्यवेक्षकाची सिग्नेचर हे त्यांचं ते करतीलच. या पद्धतीने हे हॉल तिकीट डाउनलोड करून याची तुम्हाला प्रिंटआउट वगैरे काढून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. तसंच जास्त माहिती तुम्ही या ठिकाणी सूचना वगैरे दिलेल्या आहेत, ते हॉल तिकीट डाउनलोड करून तुम्ही ह्या सर्व सूचना वाचून घ्यायच्या आहेत. त्याच्यानुसार तुम्ही हॉल एक्झाम सेंटरला वगैरे जायचं आहे. याच्यामध्ये सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे. एक्झाम सेंटरला कसं जायचं आहे, सोबत काय काय न्यायचं आहे, पेन वगैरे काय असतील ते तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुम्ही एकदा वाचा.